आवाज आला 2-3 बाजूला आणि आय फील दॅट की समवन इज देअर. म्हटलं ठीक आहे. मी चालू होती, माझा पाय प्रचंड वेदनेत होता आणि मला बाकी काही आठवत नव्हतं. वेदना सोडल्याने गुरु शिखर म्हणजे माताजीपर्यंत मी कशी तरी पोचली. आणि तुम्हाला अनुभव सांगते, खूप परीक्षा होतात. मी जाताना रेणुका मातेला जायचं आहे आणि मला तिची ओटी भरायची ही माझी तीव्र इच्छा. गोरक्षनाथांना भेटायचंच आहे, माताजीला भेटायचं आहे आणि आपल्याला पुढे जायचं आहे. माताजी जाईपर्यंत ना मला गोरक्षनाथ मंदिर दिसलं, ना मला रेणुका माता मंदिर दिसलं. मी डायरेक्ट माताजींपर्यंत. आणि तिथे गेल्यावर विचारलं मी, कारण माहीत नाही ना, रात्री अंधारात दुसरं बाजूला कोणीच नाही, आम्ही दोघीच. ते म्हणाले नाही अरे वो तो बहुत नीचे आहे. अच्छा. म्हटलं अच्छा. मग जगदंबेला म्हटलं ठीक आहे, कदाचित तुझ्याच चरणी. बरोबर. म्हटलं माताजींना, जगदंबेला म्हटलं एक तुझी ओटी आणि एक रेणुका मातेची, ह्या दोन्ही ओट्या मी तुझ्या चरणी स्वाधीन करते, तिची तिला पोचव. ओके. आणि मी ती ओटी भरली आणि मग पुढचा प्रवास सुरू केला. आणि साधारणतः नशीब होतं आमचं की त्या दिवशी आम्हाला धुनी पण मिळाली. ओके. हां. आणि मी धुनी प्रत्यक्षात बघितली आहे की तिथे लाकडे रचली आहेत, प्रचंड नामजप चालू आहे, अप्रतिम ऊर्जा आहे ती, म्हणजे मी फील करू शकते आता ती. आणि एका 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 क्षणी अशी ज्वाला उत्पन्न होते आणि अख्खी लाकडं अशी ॲक्च्युली धुनी, ती प्रचंड धुनी. आणि म्हणजे तिकडनं दर्शन करून आल्यावर धुनी घेतली, धुनीचा प्रसाद घेतला आणि माझ्या मते आम्ही दुपारी काहीतरी 12-12:30पर्यंत खाली उतरलो. उतरताना मात्र मला माझ्या त्राण नव्हतं, पण स्वामींच्या कृपेने हे नेले होते पैशाने सगळं. मग मी पालखी केली की म्हटलं आता नाही उतरत आहे. आणि मी पालखीतून उतरते. पालखीतून उतरताना 200 पायऱ्याच्या अलीकडे काही नागा साधू बसलेत आणि त्यातले काही नागा साधू असे असे रोखून बघतायत मला की मला कळेना, आणि मी त्यांनाच बघते, मला दुसरं काही दिसत नाही. म्हटलं की तो जो दृष्टिक्षेप होता ना, म्हणजे मी एक्सप्लेन नाही करू शकत तुम्हाला, तो काहीतरी मला देऊन गेला हे फील करते मी आजही. आणि मी म्हटलं अब यही रुको. मी त्या पालखीवाल्याला सांगितलं की यही रुको, मैं यहाँ से चल के जाऊंगी. त्याने उतरवलं, त्याला पैसे दिले आणि मी तिथे थांबली 2-1 मिनटं. आणि मला ना नजरेतनं सांगितलं जा आता तू. त्यांनी? हां, त्या नागा साधूंनी. आणि आपण आहे ना नसतो, ती तुम्हाला नसते, ती शुद्ध नसते तुम्हाला. आणि मी तशीच उतरत पाय दुखत होता, मग एक स्टेप करत 200 खाली आली. आणि नंतर अश्मीला विचारलं, म्हणजे माझ्याबरोबर होती ती एक मैत्रीण, तिला विचारलं की अगं तू बघितले का नागा साधू? ती म्हणाली कुठे होते नागा साधू? ओके. आय सेड ओके. म्हटलं ठीक आहे, मे बी ही येईपर्यंत गेले असतील. असं मी 4-5 जणांना विचारलं. नो वन सेड मी नागा साधू बघितले. ओके. आणि मग माझ्या तळपायाची म्हणजे पूर्ण जमीनच सरकली की मला कळे ना. म्हणजे त्या ग्रुपमधल्या खूप कमी लोकांनाही माहिती आहे, एखाद दोघी आहेत ज्यांनाही माहिती आहे, कारण मी कोणालाही शेअर नाही केलं. ओके. आणि म्हणजे मी ना फील करते ती एनर्जी आत्ता, बरोबर, की असं का झालं. आणि आत्ता कळतं की तुमच्या आयुष्यात येणारा प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक संत व्यक्ती किंवा हे तेवढं त्यांचं देणं द्यायला आलेले असतात. काहीतरी तर असेल की त्यांना, आणि कसं काय माहिती नाही. आणि मी तिथून घरी आली. नंतर आम्ही खाली शंकरांच्या मंदिरात वगैरे ते सगळं केलं. घरी आली, रोजचं काम सुरू झालं, सगळं झालं. मला 8 दिवसांनी आठवलं की शुभंगी यार तू लंगडत नाही आहे. अच्छा. तिथून आल्यानंतर म्हणजे मी म्हटलं ना, आपण माणूस आहोत, आपण इतकं सहज घेतो या गोष्टीला की जोपर्यंत तुम्हाला दुखतंय तोपर्यंत पेन जाणवतं. आणि मला एकदम झालं की अरे, आणि आय वॉज लाईक की मी तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकत आहे की काय हा अनुभव असेल. आणि तो दिवस आणि आजचा दिवस मला परत त्या जागी कधी दुखणं नाही झालं. ओके. स्वामी करो की परत कधी होई नको, पण नाही झालं. म्हणजे तुमची परीक्षा घेण्यासाठी तुम्हाला काय शारीरिक व्याधी आणतील. मी हा का सांगितला माझा अनुभव की प्रत्येक
त्याच्या आयुष्यात जेव्हा काही व्याधी येतात, काही त्रास होतो, काही घटना घडते, तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे मी असं काय वाईट केलं आहे. बरोबर. पण आपल्याला माहीत नसतं की आपल्या पूर्वजन्मीचं काही असेल. पूर्वजन्मीवरून एक किस्सा सांगू काय, की एक्सपिरियन्स सांगू हा, का? हा. भीष्म पितामह माहिती आहे. आपण जुनं महाभारत बघितलंय, त्याच्यामुळे आपल्याकडे भीष्म पितामह हो. म्हटलं की भीष्माचार्य आपल्या डोळ्यासमोर Correct. येतात. कुरुक्षेत्रावर भीष्म पितामह जेव्हा 100 बाणांच्या शय्येवर झोपलेले होते, तेव्हा त्यांना रोज हा प्रश्न पडायचा की मी उभ्या आयुष्यात म्हणजे कौरवांना मदत करायची एवढं सोडलं, कारण ती एक वाईट घटना होती, कारण ते दुराचारी होते. राईट. तर ती चूक सोडली तर मी आयुष्यात कधी खोटं बोललो नाही, कोणाला फसवलं नाही, कोणाचं वाईट केलं नाही, मी सदोदित चांगलं केलं, कारण मी गंगा पुत्र आहे, मी पवित्रे म्हणजे पवित्रता जी आहे तिचा पुत्र आहे. हो, करेक्ट. तरी माझ्या आयुष्यात ही घटना का? आता ते स्वतः इतके सूक्ष्मात जाऊ शकत होते, म्हणजे तेव्हा दैवी शक्ती सगळ्यांकडे होती, तर ते स्वतःचे 99 जन्म बघून आले, पण त्यांना कुठेही त्यांची चूक नाही दिसली. त्यांना कळे ना की असं का. आणि रोज संध्याकाळी पांडव आणि माधव भेटायला यायचे. त्या दिवशीही आले, ज्या दिवशी हा शेवटचा 99वा जन्म त्यांचा पाहून झाला होता. आणि ते म्हणाले, माधवा आलास? तो म्हणाले, हो तात, मी आलोय. मग मला सांग. ते म्हणाले, हो मी आज तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला आलोय. ते म्हणाले की अरे तुला माहीत होतं तर मग आधीच का नाही दिलं? तर ते म्हणाले, माधव म्हणाले की अरे तुम्ही तुमचं कर्म कसं केलं असतात? 99 जोपर्यंत तुम्ही जाऊ शकत नाहीत, ते जोपर्यंत पाहत नाही तोपर्यंत पुढची क्रिया करायचं कर्म माझं आहे, ते मी करू शकत नव्हतो. म्हणाले बरं सांग. तर म्हणाले थांबा. आणि मग श्रीकृष्णाने त्यांच्या मस्तकी असा हात ठेवला आणि त्यांना अजून दिव्य दृष्टी दिली की तुम्ही 100वा जन्म बघा. आणि ते जेव्हा 100व्या जन्मापर्यंत गेले तेव्हा ते एक राजकुमार होते. आणि तेव्हा शिकारीला जाणं खूप सहज गोष्ट होती. तेव्हा ते शिकारीला गेले होते आणि शिकारीला गेल्यावर त्यांचा बाण लागून एक पक्षी खाली पडला. आणि तो पक्षी खाली पडला तर तो काट्यांच्या जाळीत पडला. आणि काट्यांच्या जाळीत पडल्यानंतर त्या पक्षाच्या शरीरात जेवढे काटे रुतले होते ते 100 काटे होते. आणि त्या 100 दुःखांचं कर्म यांच्यासारख्या इतक्या महान व्यक्तीला सुद्धा 100 वर्षांनी 100 बाणांची शय्या हे भोगावं लागलं होतं. मग मला सांगा आपण कुठे आहोत? करेक्ट, करेक्ट. म्हणजे आपला सुतराम संबंध नाही अशी भावना माझी येते. मग जर त्यांना हे दुःख होऊ शकतं, त्यांना हा त्रास होऊ शकतो, त्यांना त्यांचं एक कुल, एक कौरवांचं कुल संपणं हे बघावं लागू शकतं या सगळ्या घटनेमध्ये, तर आपल्यासारख्या शूद्र माणसांना काही त्रास होणं हे होणं हे खूप क्षुल्लक आहे. करेक्ट. या सगळ्या घटनेमध्ये आपल्यासारख्या कलियुगांच्या मानवासाठी एक अद्भुत घटना घडणार होती. आणि ती म्हणजे या सगळ्या घटनेमध्ये म्हणजे युधिष्ठिर आणि भीष्म यांचा संवाद होताना श्रीकृष्णाबद्दल त्यांनी जी नावांची रचना केली ते म्हणजे विष्णू सहस्त्रनाम. ओके. आणि म्हणून त्या नावाचा जितका जास्त जप केला जातो तितकं जास्त शौर्य म्हणा किंवा तुमची ऊर्जा, जी पॉझिटिव्ह ऊर्जा आहे ती तुम्हाला जास्त मिळते. आणि कदाचित भीष्माचार्य आणि युधिष्ठिर आपल्या कलियुगातील मानवासाठी निमित्त बनणार होते. बरोबर आहे. की श्रीकृष्ण काय आहेत. आणि तुम्ही बघा पूर्ण महाभारतात श्रीकृष्ण सगळीकडे होते, पण ते कुठेच नव्हते. सगळीकडे कर्म होतं. प्रत्येक वेळेस त्यांनी सांगितलं तू तुझं कर्म कर. करेक्ट. आणि ही घटना जर आपल्याला हे शिकवून जाते तर माझ्यासारख्या शूद्र माणसाला जर पायाचं दुखणं आलंय म्हणजे काय, माझे ते भोग होते. मग आपल्या आयुष्यात जर अशा काही घटना घडत आहेत तर त्यावेळेस आपण नशिबाला दोष देऊ नये, उलट अशा वेळेस उत्तर शोधावं की
कुठे मी कनेक्ट होऊ शकतो, मला काय मार्ग मिळू शकतो याच्यातून बाहेर पडायला. बरोबर आहे. माझाच काहीतरी कर्म आहे ज्याचं मला हे रिझल्ट मिळालंय, कधीचं तरी असेल जुनं, पण ते आहे. आणि मग अशा घटनेमधून आपल्याला असे असे सगळे लाभ होतात